मला तिच्या संग बोलायचं. निघा म्हणले ना. ते गावच्या वेडी झाली आहेस हा? माझ्या फ्रेंड्सला का घालवलं? आणि पहिली बात तर माझी वाट सोड. चल चल हट इथून. चिवची वाट. मी तुझ्या वाटेत नाही तर तू मुद्दाम माझ्या वाटेत यायला लागलीस. तुला 1000 वेळा सांगितले ना माझ्या नादाला लागायचं नाही. पण तुला विषाची चव चाखून बघायचीच आहे हो. काय बोलतेस हा? नादाला? मी का तुझ्या नादाला लागीन? मला काय वेगळे कामं नाही आहेत? का केलं ते समजा. तूच केलंस ना हे कारस्थान. काय बोलते? कशाबद्दल बोलतीये? तुला मी चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलतोय ते. तो व्हिडिओ तूच बदललास ना हो. तू माझी अब्रू घालवायला निघालेलीस, मला बदनाम करायला निघालेलीस. आलं का ध्यानात? का देऊ एक मुस्काटात म्हणजे सगळं पटापटा आठवल. का केलंस ते समजा. अगं ज्या गोष्टीची मला बोलायला लाज वाटायली, घाण वाटायली, त्याचं तू काहीच विचार न करता करून टाकलंस. काहीच कसं वाटलं नाही ग तुला. तोंड उघड आणि का ये गावछाप, मी काहीही असं केलेलं नाहीये. तू उगाच तुझ्या तोंडात येईल ना ते असं काही बोलू नकोस. मला माहिती आहे तू काहीतरी आता उगाच तुझी स्टोरी बनवतेस, पण एक लक्षात ठेव मी काही केलेलं नाही. खोटं बोलायचं नाही अनिका. तुझ्या कपाळावरच्या आट्या आणि तोंडावरची भीती सगळं सांगायला हे तूच केलंस. का केलंस? जरा तरी लाज वाटू द्यायची होती अनिका. अगं कबड्डी इलेक्शन हे समजा होत राहणार आहे. हार जीत लई महत्वाची नसते. त्याच्या बी पुढे काहीतरी आयुष्य असतंय आणि ते जगण्यासाठी जिद्द कष्ट सगळं पणाला लावायला लागतंय. पण म्हणून काय आपण आपली पातळी सोडायची नसते. अगं माणुसकी नावाची गोष्ट असते की नाही. त्याबी पुढची गोष्ट म्हणजे मी एक बाई आहे जशी तू एक आहेस. मग एका बाईची अब्रू पणाला लावताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग. जरा लाज ठेवायची होतीस. अगं जगातली कुठली बी बाई असू दे तिच्यासाठी तिचं चारित्र्य, तिची आबरू, तिचं शरीर म्हणजे सोन्यापेक्षा लई मौल्यवान असते. ती त्याचं पावित्र्य जीवापेक्षा जास्त जपतीय. आणि तू आज माझ्या पावित्र्याला धक्का लावायला निघालेलीस. स्वतःला माझ्या जागी ठेवून जरा एकदा विचार केला असताना म्हणजे तुला कळलं असतं. माझ्या जागी जर समजा तुझ्यासोबत झालं असतं तर कसंच आवरलं असतंच ग. या सगळ्या धक्क्यातनं बाहेर येणं म्हणजे काय सोपं वाटतंय तुला? अगं मी एक गावाकडनं आलेली साधी सरळ मुलगी आहे. यो घडलेला प्रकार माझ्यासाठी जितकं वाईट आहे तितकंच लय भयानक आहे ग. आमचे विचार तुमच्यासारखे पुढारलेले नाहीत. पण आम्ही असं कोणाच्या आबरूचा अपमान करायचा विचार बी नाही करू शकत, मनात बी नाही आणू शकत ग. जसं प्रत्येक बाईला स्वतःच्या आबरूचं रक्षण करता यायला पाहिजे तसंच समोरच्याच्या आबरूचा मान बी ठेवता आला पाहिजे.